जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून परतलेल्या अभिजित दिपके यांचं संभाजीनगरमध्ये जोरदार स्वागत। सरकारनं वेळ आणली तर पुन्हा आंदोलन करू असा दिला इशारा। जनजींविषयी केलेल्या आपल्या वक्तव्यांवर भाजप खासदार कंगना रनौत ठाम। कंगनाच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड। सरकार को हमारी एडवाइस है कि आप अमित शाह जी को हटा दीजिए और एक एससी मॉनिटर्ड इंडिपेंडेंट हाई पार्ट कमिटी से प्रोब कराइए। अमित शहांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। राहुल गांधींची मागणी। दिल्लीत काय घडतंय याची त्यांना माहिती होती। राहुल गांधींचा आरोप। आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे। युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती वाढली आहे। युवा शक्ती हीच देशाची खरी शक्ती। युवांना दाखवून दिला लोकशाही कात टाकतीये। मार्मिक प्रबोधन शतक या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई। रमेश मुखेकर यांना तात्काळ सेवेतून केलं निलंबित। विद्यापीठाकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल। जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे। हे ऑर्डरमध्ये आहे। मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे। शाळा परिसरामध्ये ट्रान्सफॅट असलेल्या अन्न पदार्थांच्या विक्रीवर बंदी। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या लष्कराकडून नागरिकांवर गोळीबार। 19 जणांचा मृत्यू तर शेकडो आंदोलक जखमी। राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह। शिर्डीमध्ये आणि अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। रायगडच्या नेरळमधील ऐतिहासिक अंगणवाडी शाळा क्रमांक 1 ची अत्यंत दुरावस्था झाली आहे। पावसाचं पाणी थेट वर्ग खोल्यांमध्ये शिरलेलं आहे आणि लक्षात घ्या ही अंगणवाडी आहे। या अंगणवाड्यांच्या वर्ग खोल्यांपर्यंत पावसाचं पाणी शिरलंय। चिमुकल्यांच्या वह्या पुस्तकांचं संरक्षण करण्यासाठी वर्गात ताडपत्री टाकून शिक्षण घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। नवीन इमारत अपुरी पडतीये त्यामुळे चिमुकल्यांना आजही जीर्ण आणि धोकादायक जुन्याच इमारतीमध्ये बसावं लागतंय। स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा शाळेची पाहणी केली आहे। आवश्यक जागा आणि तात्पुरती ताडपत्री देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। दरम्यान अधिकारी घडवणाऱ्या या शाळेतील चिमुकल्यांना सुरक्षित छत कधी मिळणार असा संतप्त सवाल पालकांनी विचारलाय। पाणी फुल वरतून पडत आहे त्यामुळे मी शाळेत जाणार नाही म्हणून मी पोरीला घेऊन शाळेत आलो आणि त्याला विचारला काय परिस्थिती आहे। ते बाई बाहेर बसलेली होती। त्याला विचारलं काय होतं ते इथे येऊन बघा आतमध्ये काय परिस्थिती आहे। तेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा बघितला तेव्हा माहिती पडलं का पूर्ण शाळेमध्ये पूर्ण पाणी गेलं आहे। म्हणून मी दोन चार जणांना फोन केला तुला अशी अशी परिस्थिती येते। ते तात्काळ त्यांनी आले आणि ते पूर्ण माहिती घेतली। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे धाराशिवमधली। नगरसेवकापासून जीवितास धोका असल्याची तक्रार भूम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांनी केली आहे। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना पत्र लिहून तातडीनं संरक्षण पुरवण्याची मागणी सुद्धा केली आहे। जनशक्ती भूम शहर विकास आघाडीच्या 8 नगरसेवकांकडून शासकीय कामात अडथळा, दबाव तंत्र आणि अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, चंद्रमणी गायकवाड यांच्यासह 8 नगरसेवकांविरोधात त्यांनी तक्रार केली आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर बातमी आहे गोंदियामधली। मुख्य मार्ग प्रभात टॉकीज जयस्तंभ चौक जवळ रस्त्यावर खड्डे पडले होते। न्यूज 18 मराठीनं ही बातमी लावून धरली होती आणि या खड्ड्यात पाणी भरल्यानं वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्यानं अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत होते। या रस्त्यावरील खड्ड्यांची बातमी न्यूज 18 मराठीनं दाखवली होती। आता गोंदिया नगर परिषदेनं काही तासातच या रस्त्यावर खड्डे बुजवल्याचं चित्र समोर आलं आहे। गोंदिया शहरातील अनेक भागातील रस्ते हे गड्डेमय झाले आणि पावसामुळे
या गड्ड्यांमध्ये रस्ता दिसून येत असल्याने मोठ्या प्रमाणात छोटे मोठे अपघात होत आहेत. आपण मी सध्या गोंदियातील जयस्तंभ चौक जवळ असलेल्या गुरुद्वारा गेट जवळ आहे. या ठिकाणी पाहिलं की सकाळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गड्डे होते. मात्र न्यूज 18 मराठीनं हे बातमी दाखवल्यानंतर काही तासातच या ठिकाणी नगर परिषदेने बातमीची दखल घेत या ठिकाणी सध्याच्या घडीले या गड्ड्यांना बुजवलेले आहे. मात्र हे गड्डे आता पावसाळ्यापुरते इथे बुजवण्यात आले आणि या रस्त्यावरून पाहिलं की मोठ्या प्रमाणात ट्रक आणि मोठे वाहन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. त्याचप्रमाणे पाहिलं की या रस्त्यावरून अनेक लोक या ठिकाणी येण्या जाणं करत असतात. मात्र ज्या गड्ड्यांमध्ये पाणी भरल्यानंतर गड्डा आहे कुठे हे मात्र समजून येत नव्हतं आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होत होते. आणि त्याचप्रमाणे पाहिलं की न्यूज 18 मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर नगर परिषदेला जाग आला आणि काही तासातच या ठिकाणी या गड्ड्यांमध्ये माती टाकून आणि मुरुम टाकून हे गड्डे भरण्यात आलेले आहे. रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बनावट KYC आणि पतसंस्थेचा वापर करून 800 कोटींचं 800 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा मोठा घोटाळा ईडीनं उघडकीस आणलाय. ऑनलाईन सट्टेबाजी आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवरचा काळा धंदा उघड झालाय. हा घोटाळा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आलाय. फसवणुकीतून गोळा झालेला हा पैसा देशाबाहेर पाठवण्याकरता ऑल इंडिया पॅनल एक्सचेंज या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. एका क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावावर बनावट KYC कागदपत्र तयार करून बँक खाती आणि क्रिप्टो वॉलेट्स उघडण्यात आली होती आणि हा पैसा लपवण्यासाठी अनेक बोगस कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, 800 कोटींचा घोटाळा, पैसे एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये, क्रिप्टोकरन्सीचा वापर, नेमकी याची मोडस ऑपरेंडी काय होती? मग ती गुंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी यातनं समोर येत आहेत. म्हणजे की एका ग्राहकाला, म्हणजे तुमच्या हातात असलेला जो मोबाईल आहे, या मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज येतो आणि ऑनलाईन गेमिंग ॲपचा तो मेसेज, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अधिक डबल करून देऊ असा मेसेज, आणि ती एक लिंक येते आणि ती लिंक फसवणुकीच्या पद्धतीनं तो माणूस ती लिंक उघडतो, त्यात थोडे पैसे गुंतवतो आणि त्या पैशातनं त्याला फायदा झाल्यानंतर त्याचा विश्वास बसतो आणि मग काय, आणि इथून हा प्रकार सुरू होतो. हा प्रकार झाला जळगावच्या एका ग्राहकासोबत, ज्याला मोबाईलवर ही लिंक आली होती. पुण्यापर्यंत त्याचे धागेदोरे पोचले. पुण्याला सुद्धा अशीच एक लिंक आली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खूप पैसे बँक खात्यातनं गेले त्यावेळेस लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. मग अर्थात पोलीस तक्रार झाली आणि पोलिसांच्या तक्रारीमध्ये काही वेगवेगळे सोर्स समोर यायला लागले आणि याचमुळे या प्रकरणामध्ये ईडीनं एंट्री केली. आणि मग त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं. पुण्याच्या हिंजवडीतील IT पार्क, अत्यंत प्रतिष्ठित एरियामधली एक ॲडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीपर्यंत ईडी पोहोचली आणि अनेक शेल कंपन्यांचं जाळं समोर आलं. पतसंस्थेच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी आणखीन वॉलेट अकाउंट उघडण्यासाठी म्हणून पतसंस्थेच्या खात्याचा बनावट KYCचा वापर करून हे सगळं जाळं समोर आलं होतं. पुणे, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी रेट टाकण्यात आल्या आणि जवळपास 800 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग ट्रान्झॅक्शन समोर आले. अनेक शेल कंपन्यांचं जाळं समोर आलं. हा पैसा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात वळवण्यात आलेला आहे. अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. प्रत्येक माणसानं आपल्या हातात असलेला मोबाईल, हा येणारे मेसेज, EPK फाईल आणि फसवणूक करणाऱ्या लिंक या चुकूनही उघडू नये, नाहीतर त्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. काळा पैसा पांढरा करण्याचं एक मोठं रॅकेट ईडीनं उद्ध्वस्त केलेलं आहे. येत्या दिवसात याच्यात अजून मोठे धक्कादायक खुलासे येईल. जी माहिती समजते त्यानुसार जवळपास 13,500 कोटीपर्यंत ट्रान्झॅक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समजते. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे न्यूज 18 मराठी आपल्या सगळ्यांना अपील करते, आवाहन करते की ज्या अननोन लिंक्स, म्हणजे माहीत नसलेल्या लिंक्स आपल्याकडे येतात, मोबाईलवरती येतात, एक तर त्या उघडू नका आणि दुसरी गोष्ट, दाम दुप्पट पैसे होतील या नादात तर अजिबातच पडू नका.